विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ नंबर 13 आहे आपला. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ नंबर 12 मध्ये इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन हे चॅप्टर चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये इनहेरिटन्सची डेफिनेशन, व्हॅरिएशनची डेफिनेशन घेतली आहे. त्याच्यानंतर जी मेंडल यांच्याबद्दल काही माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर रिझन्स फॉर मेंडल सक्सेस ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या जेनेटिक टर्मिनॉलॉजी बघू, जे की अतिशय महत्त्वाचे आहे. जेनेटिक टर्मिनॉलॉजी. तर सगळ्यात नंबर 1 डेफिनेशन आहे कॅरेक्टर. कशाचं? कॅरेक्टर म्हणजे गुणवैशिष्ट्य. कॅरेक्टर्स स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम is called as character. So it is specific feature of an organism. तर एखाद्या ऑर्गॅनिझमचे जे गुणवैशिष्ट्य आहे, कॅरेक्टर्स आहे, स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. तर कॅरेक्टर कोणकोणते आहेत बघा. पहिले कॅरेक्टर आहे हाईट ऑफ स्टेम. झाडाची उंची असेल किंवा खोडाची उंची आहे, हे काय कॅरेक्टर आहे, हाईट ऑफ स्टेम. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ फ्लावर. फ्लावर्सची पोझिशन कोणत्या ठिकाणी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर, पोझिशन ऑफ फ्लावर. किंवा शेप ऑफ सीड, सीडचा आकार कशा प्रकारचा आहे, हे कॅरेक्टर झालं. त्याच्यानंतर कलर ऑफ सीड, हे सुद्धा एक काय झालं, कॅरेक्टर झालं. सो व्हॉट इज कॅरेक्टर? स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. त्याच्यानंतर दुसरी एक टर्मिनॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे ट्रेट. कॅरेक्टर आणि ट्रेटमध्ये थोडासा फरक आहे, सूक्ष्म फरक आहे. सो व्हॉट इज ट्रेट? an inherited character and its detectable variant. डिटेक्टेबल व्हॅरियंट व्हायचा. डिटेक्टेबल व्हॅरियंट म्हणजे आताच बघितलं आपण की याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये काय आता हाईट ऑफ स्टेम मध्ये बघा, हाईट ऑफ स्टेम आहे, स्टेमची हाईट आहे, परंतु ती हाईट कशी आहे, टॉल आहे का डॉर्फ आहे. डॉर्फ म्हणजे खुजा किंवा आखूड असतात. तर हाईट ही टॉल आहे किंवा डॉर्फ आहे असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, ट्रेट म्हणायचं आहे. डिटेक्टेबल व्हॅरियंट ना, इट इज कॉल्ड ॲज डिटेक्टेबल व्हॅरियंट. तर हाईट जेव्हा आपण टॉल आहे का डॉर्फ आहे असं जेव्हा सांगतो त्याला काय म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड ॲज ट्रेट. किंवा पोझिशन ऑफ फ्लावर कॅरेक्टर झाला, परंतु ते फ्लावर कोणत्या पोझिशनला आहे, टर्मिनल पोझिशनला आहे, ॲपेक्सला आहे किंवा ॲक्झियल पोझिशनला आहे असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, ट्रेट असं म्हणायचं. सूक्ष्म फरक आहे कॅरेक्टर आणि ट्रेटमध्ये. त्या किंवा मग कलर ऑफ सीड असेल है ना, येलो आहे का ग्रीन आहे असं जेव्हा सांगतो तेव्हा त्याला आपण ट्रेट म्हणायचं. सो व्हॉट इज ट्रेट? अन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट इज कॉल्ड ॲज ट्रेट. तर डिटेक्ट करायला आपण डिटेक्टेबल व्हॅरियंट, टॉल आहे का डॉर्फ आहे, टर्मिनल पोझिशन आहे का ॲक्झियल पोझिशन आहे, येलो आहे का ग्रीन कलर आहे असं जेव्हा सांगतो आपण तेव्हा त्याला ट्रेट असं म्हणायचं. सूक्ष्म फरक आहे कॅरेक्टर आणि ट्रेटमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे चॅप्टरमध्ये टर्मिनॉलॉजी आहे फॅक्टर आहे. फॅक्टर, व्हॉट इज फॅक्टर? फॅक्टर इट इज युनिट ऑफ हेरिडिटी ना, हेरिडिटीचं युनिट आहे ते, इट इज युनिट ऑफ हेरिडिटी. आता हेरिडिटरी कॅरेक्टर्स बघितलेले आपण. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन आर कॉल्ड ॲज हेरिडिटरी कॅरेक्टर्स है ना. वेगवेगळे हेरिडिटरी कॅरेक्टर्स, हाईट बघितलेली आहे, कलर बघितलेला आहे. सो दीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स हे काय होतं, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. कशा सहाय्याने जात असतात, स्मॉलर पार्टिकल्सच्या सहाय्याने जातात. जी स्मॉलर पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स असं म्हणतात. सो व्हॉट आर फॅक्टर्स? कॅरेक्टर्स इन अन ऑर्गॅनिझम आर ट्रान्समिटेड through smaller particles are called as factors. फॅक्टर्सलाच दुसरं नाव आहे, फॅक्टर्स आर नाव कॉल्ड ॲज जीन्स. फॅक्टर म्हणजेच काय, जीन्स आहेत, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. जीन्स हे नाव कोणत्या सायंटिस्टने दिलेलं आहे, जॉन्सन नावाच्या सायंटिस्टने दिलेलं आहे. सो व्हॉट आर फॅक्टर्स? फॅक्टर इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. देन कॅरेक्टर in an organism are transmitted through smaller particles. These smaller particles are called as factors. Factors are also known as genes. The term gene was coined by scientist Johnson. The factor अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येक सजीवामधले जे कॅरेक्टर आहेत, एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर. तर सजीवामध्ये प्रत्येक कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ फॅक्टर्सची आवश्यकता आहे. कुठलंही कॅरेक्टर असेल ना, उदाहरणार्थ इथे एक कॅरेक्टर दिलं आहे टॉलनेस. तर टॉलनेस कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ फॅक्टर. पेअर म्हणजे जोडी
है ना, पेअर ऑफ फॅक्टरची आवश्यकता आहे. तर टॉलनेस येण्यासाठी इथे कॅपिटल टी असे एक पेअर दिलेलं आहे, पेअर ऑफ फॅक्टर्स आहे ते. So every character in an organism is controlled by pair of factor किंवा त्यालाच फॅक्टर म्हणजेच काय, फॅक्टर आर ऑल्सो कॉल्ड ॲज जीन. तर कुठलेही कॅरेक्टर येण्यासाठी, सजीवामधला कोणताही कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ फॅक्टर्सची आवश्यकता आहे. महत्वाचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर्स ऑर जीन्स. त्यानंतर जीन्स बघू आपण काय ते. जीन्स काय, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. है ना, जीन्स म्हणजेच काय होते, फॅक्टर्स. तर जीन्स काय आहेत मग, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनएच्या विशिष्ट भागाला काय म्हणायचं आहे, जीन्स म्हणायचं, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. आणि काय फंक्शन आहे जीन्सचा, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. जे कॅरेक्टर आहेत, हेरिडिटरी कॅरेक्टर, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, इट इज कॉल्ड ॲज हेरिडिटरी कॅरेक्टर. हे हेरिडिटरी कॅरेक्टर हे कशाच्या सहाय्याने ट्रान्समिट व्हायले, फॅक्टर्सच्या सहाय्याने, किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे, जीन्स. व्हॉट आर जीन्स, particular segment of DNA which is responsible for inheritance and expression of characters. Genes are located on chromosomes. त्यानंतर अतिशय महत्वाचे आहे अलील्स आहे बघा. अलील्स काय आहेत, अलील्स म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट. तर एखादा विशिष्ट कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ फॅक्टर किंवा पेअर ऑफ जीन्सची आवश्यकता आहे ना. जसं टॉलनेस येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ जीन्स. हे आहेत अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स. हे कोणते दोन जीन्स आहे, म्हणजे पेअर ऑफ फॅक्टर किंवा पेअर ऑफ जीन्स झाला. कोणचा कॅरेक्टर येईल या ठिकाणी, टॉलनेस कॅरेक्टर. आता कॅपिटल टी हे दोन काय आहेत, दोघं हे एकमेकांचे काय आहेत, अलील्स आहेत. Alternative form of genes for particular character or traits are called as alleles or allelomorphous असं त्याला म्हणतात. किंवा याच्यामध्ये हे पण कॅपिटल टी स्मॉल टी हे पण कोणचं कॅरेक्टर आहे, टॉलनेस आहे. परंतु हे कोणचं आहे, हेट्रोझायगस कंडिशन आहे. हे याला म्हणायचं होमोझायगस कंडिशन. व्हॉट इज होमोझायगस कंडिशन, हे सिमिलर जीन्स असतील तर होमोझायगस कंडिशन होणार. सो सिमिलर जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट इज कॉल्ड ॲज होमोझायगस कंडिशन. आणि ही कोणची कंडिशन आहे, ही आहे हेट्रोझायगस, कॅपिटल टी स्मॉल टी. तर याच्यामध्ये सुद्धा कोणचं कॅरेक्टर येतं, टॉलनेसच कॅरेक्टर येतं, है ना. सो अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट्स आर कॉल्ड ॲज अलील्स ऑफ ईच अदर. म्हणजे काय, कॅपिटल टी हा कशाचा आलेला आहे, स्मॉल टीचा आलेला आहे. आणि स्मॉल टी हा कशाचा आलेला आहे, कॅपिटल टीचा आहे. म्हणजे एखादा कॅरेक्टर येण्यासाठी या ठिकाणी अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स, दोन जीन्स आहे. याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म हा आहे, म्हणजे याचा अलील हा आहे आणि याचा अलील हा आहे. इथे पण आहे डॉर्फनेस कॅरेक्टर आहे ना. सो अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट्स आर कॉल्ड ॲज अलील्स ऑफ ईच अदर, किंवा अलील्सलाच दुसरं नाव आहे अलिलोमॉर्फस असं त्याला म्हणायचं. त्याच्यानंतर आहे डॉमिनंट कशाला म्हणायचं, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. अतिशय महत्वाच्या दोन टर्मिनॉलॉजी आहे, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. सर इन अन अलिलोमॉर्फिक पेअर, आताच बघितलं आपण, ही कोणची आहे, अलिलोमॉर्फिक पेअर आहे. सो इन अन अलिलोमॉर्फिक पेअर द जीन विच एक्सप्रेस इटसेल्फ इज कॉल्ड ॲज डॉमिनंट जीन and which is suppressed is called as recessive gene. बघा काय म्हणलेलं आहे की याच्यामध्ये अलिलोमॉर्फिक पेअर आहे. इन अन अलिलोमॉर्फिक पेअर है ना, अलिलोमॉर्फिक पेअर मध्ये द जीन विच एक्सप्रेस इटसेल्फ. तर ह्या पेअर मध्ये बघा कॅपिटल टी स्मॉल टी कोणचं कॅरेक्टर येतं या ठिकाणी, हे टॉलनेस कॅरेक्टर येतं. टॉलनेस कॅरेक्टर कशामुळे येतं, हा कॅपिटल टी कसा आहे, इट इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी. अशी जर पेअर असताना कोणचं कॅरेक्टर आलेलं आहे, टॉलनेस कॅरेक्टर आलेलं आहे.
कशामुळे आले टॉलनेस कॅरेक्टर? कारण हा जो जीन आहे कॅपिटल टी काय करता, इट एक्सप्रेस इटसेल्फ है ना. ही अलिलोमॉर्फिक पेअर आहे. इन अन अलिलोमॉर्फिक पेअर द जीन विच एक्सप्रेस इटसेल्फ इज कॉल्ड ॲज डॉमिनंट जीन अँड द कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर. मग ह्या अलिलोमॉर्फिक पेअर मध्ये या ठिकाणी कॅपिटल टी कसं आहे, डॉमिनंट आहे. कशावर डॉमिनंट आहे? या स्मॉल टी वर डॉमिनंट असल्यामुळे कोणचं कॅरेक्टर येतं त्या ठिकाणी, टॉलनेस कॅरेक्टर येतं ना. कॅपिटल टी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी. आणि स्मॉल टी हा काय झाला, मग स्मॉल टी हा रेसेसिव्ह झाला कारण त्याचे कॅरेक्टर काय झालेलं आहे, त्याचं एक्सप्रेशन हे या ठिकाणी सप्रेस झालेलं आहे, म्हणून त्याला रेसेसिव्ह म्हणायचं ना. इथे बघा रेसेसिव्ह ना. व्हॉट इज डॉमिनंट? In an allelomorphic pair, the gene which express itself is called as dominant and which is suppressed is called as recessive. इथे स्मॉल टी आहे परंतु त्याचे कॅरेक्टर्स या ठिकाणी येत नाही है ना. आणि इथे डॉर्फ यायला पाहिजे परंतु कोणतं कॅरेक्टर आलेलं आहे, टॉलनेस कॅरेक्टर. कारण कॅपिटल टी हा कसा आहे, स्मॉल टी वर डॉमिनंट आहे आणि स्मॉल टी हा कसा आहे, स्मॉल टी हा रेसेसिव्ह आहे. ठीक आहे, तर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. त्यानंतर आहे फिनोटाईप आहे. व्हॉट इज फिनोटाईप? फिनोटाईप म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम बघितल्यानंतर आपल्याला त्याचं जे एक्सटर्नल फीचर दिसतं त्याला आपल्याला फिनोटाईप म्हणायचं. सो व्हॉट इज फिनोटाईप? एक्सटर्नल फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम किंवा एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज इट्स फिनोटाईप है ना. प्लांट पाहिल्यानंतर आपण काय बघतो, टॉल आहे का डॉर्फ आहे, तर सीडचा कलर रेड आहे का येलो आहे, हे जे एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फिनोटाईप. त्याला फिनोटाईप म्हणायचं. कोणत्या एक्झाम्पल फिनोटाईपचा? टॉलनेस असेल किंवा डॉर्फनेस आहे, रेड कलर ऑफ सीड असेल, येलो कलर आहे, रेड कलर ऑफ फ्लावर असेल, येलो कलर ऑफ फ्लावर आहे, हे सगळे काय याला फिनोटाईप्स असं म्हणतात है ना, फिनोटाईप्स. त्याच्यानंतर आहे जिनोटाईप आहे. जिनोटाईप जसं एक्सटर्नल अपीअरन्स बघितलं तसं जेनेटिक मेकअप बघायचे, जीन्सची रचना कशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये, इट इज नोन ॲज जिनोटाईप. व्हॉट इज जिनोटाईप? जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज इट्स जिनोटाईप. जसं इथं आहे टॉलनेस, हे टॉल काय झाला, व्हॉट इज टॉल? टॉल हे फिनोटाईप झालं. मग ह्या फिनोटाईपसाठी जीन्सची रचना कशा प्रकारची आहे याला जिनोटाईप्स म्हणायचं. हे होमोझायगस टॉल आहे, हेट्रोझायगस टॉल आहे. होमोझायगस टॉल साठी काय जिनोटाइप्स कॅपिटल टी आहे आणि हेट्रोझायगस टॉल साठी काय जिनोटाइप्स आहे कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे टॉलनेस कॅरेक्टर येण्यासाठी जीन्सचं रचना कशा प्रकारची आहे किंवा जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज इट्स अ जिनोटाइप. किंवा हे डॉर्फनेस आहे फिनोटाइप आहे, त्यासाठी जिनोटाइप्स कशा प्रकारचे आहे स्मॉल टी. तर दोन स्मॉल टी कशासाठी घेतलेला आहे कारण एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इट इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर ऑर जीन्स. प्रत्येक कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, दोन जीन्सची आवश्यकता आहे किंवा त्याला पेअर ऑफ जीन्स किंवा पेअर ऑफ फॅक्टर्स असं म्हणतात. रेड कलर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे मग या ठिकाणी कॅपिटल आर हे जिनोटाइप्स आहे. होमोझायगस रेड साठी आहे, हे आहे हेट्रोझायगस रेड कॅपिटल आर स्मॉल आर. येलो कलर येण्यासाठी तसंच आहे परत कॅपिटल आय होमोझायगस कंडिशन आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय हे कोणची कंडिशन आहे हेट्रोझायगस कंडिशन आहे. त्या फिनोटाइप आणि जिनोटाइप्स. व्हॉट इज फिनोटाइप? एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड व्हॉट इज जिनोटाइप? जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर आहे पुनेट स्क्वेअर किंवा त्याला चेकर बोर्ड मेथड व्हायचा. चेकर बोर्ड मेथड काय? इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. एखादा क्रॉस घेतल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारची प्रोजेनी येणार आहे ते आपण स्क्वेअर्सच्या स्वरूपामध्ये दाखवत असतो, त्याला आपण पुनेट स्क्वेअर म्हणायचं. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट प्रोजेनी इज कॉल्ड ॲज पुनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. पुनेट काय सायंटिस्टचं नाव आहे, त्याचं नाव आहे R.C. पुनेट. R.C. पुनेट आहे, रेजिनॉल्ड सी पुनेट हे त्याचं लॉंग फॉर्म आहे, रेजिनॉल्ड सी पुनेट. यांनी काय केलेलं आहे की कुठलाही क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला F2 जनरेशन काढण्यासाठी काय करावं होतं स्क्वेअर मेथड डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या द्वारे आपण त्याचं पुढचे येणारे जे प्रोजेनी आहे ते प्रेडिक्ट करत असतो. ते कशा स्वरूपामध्ये दाखवायचं आहे चेकर बोर्डच्या स्वरूपामध्ये किंवा त्याला पुनेट स्क्वेअर मेथडच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवता येत आहे.
पुढच्या भागामध्ये बघू आपण ते डिटेलमध्ये या सगळ्या टर्मिनॉलॉजी परत एकदा. तर हे आहे पुनेट स्क्वेअर किंवा त्याला चेकर बोर्ड मास. त्याच्यानंतर आणखी आहे होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम अतिशय सोपा आहे. होमोलॉगस क्रोमोझोम्स कशाला व्हायचं आहे, जे क्रोमोझोम्स कसे आहेत मॉर्फॉलॉजिकली है ना, त्यानंतर जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोझोम्स प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल आर कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम्स कुठे लक्षात ठेवायचं आहे, कशामध्ये आहे ते डिप्लॉइड सेलमध्ये आहे आणि ते कसं आहे मॉर्फॉलॉजिकली, त्यानंतर जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली आयडेंटिकल आहे, सारखे आहेत ते. सच क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम्स. त्यानंतर आहे बॅकक्रॉस. बॅकक्रॉस आहे. व्हॉट इज बॅकक्रॉस, F1 is crossed, F1 जनरेशन किंवा F1 is crossed with either one of the two parents. ते पण घेऊ आपण थोड्या वेळानंतर. तर F1 is crossed with either one of the two parent is called as back cross. बॅक क्रॉस मध्ये काय करायचं आहे, F1 जनरेशनचे जे जिनोटाइप आहे त्यांचा क्रॉस कशाबरोबर घ्यायचा आहे, दोन पैकी एका पॅरेंट्स बरोबर घ्यायचा आहे. इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. व्हॉट इज बॅक क्रॉस, F1 is crossed with either one of the two parents is called as back cross. तसंच आहे टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्ये काय करायचं आहे, F1 चा क्रॉस कशाबरोबर घ्यायचा आहे, कोणत्या पॅरेंट बरोबर घ्यायचा आहे, रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर आहे. When F1 is crossed with its recessive parent, such cross is called as टेस्ट क्रॉस असं. त्यानंतर आहे फिनोटिपिक रेशिओ. फिनोटिपिक रेशिओ इज द रेशिओ ऑफ offspring produced in F2 with respect to physical appearance है ना. केव्हाचा रेशिओ आहे तो, कशामध्ये पाहायचा आहे, F2 जनरेशन मध्ये. F2 जनरेशन कसा काढायचा आहे, F1 बाय सेल्फिंग घ्यायचा आहे आणि मग त्या ठिकाणी जो रिझल्ट आलेला आहे आपण त्याचा काय रेशिओच्या स्वरूपामध्ये काढायचा आहे. इट इज कॉल्ड ॲज फिनोटिपिक रेशिओ. कशा आधारे काढायचा तो, त्याचा फिजिकल अपीअरन्स पाहायचा आहे. फिजिकल अपीअरन्सच्या आधारे जो रेशिओ काढलेला आहे त्याला म्हणायचं आहे फिनोटिपिक रेशिओ. उदाहरणार्थ जो क्रॉस आपण आता घेणार आहोत तो आहे मोनोहायब्रिड क्रॉस. तर मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये फिनोटिपिक रेशिओ किती आहे, त्यामध्ये किती टॉल आलेला आहे, 3 टॉल आणि किती डॉर्फ आलेला आहे, 1 डॉर्फ. मग रेशिओ काय झाला त्याचा 3:1. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मोनोहायब्रिड रेशिओ हा किती आलेला आहे, 3:1. हा झाला फिनोटिपिक रेशिओ. तसंच आहे जिनोटिपिक रेशिओ. तर जिनोटिपिक म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा जेनेटिक मेकअपच्या आधारे काढायचा आहे. रेशिओ ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू जेनेटिक मेकअप इज कॉल्ड ॲज जेनेटिक रेशिओ असं त्याला किंवा जिनोटिपिक रेशिओ आहे. त्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस आहे, ते घेऊ आपण आता. मोनोहायब्रिड क्रॉस, मोनो मीन्स 1, मोनोहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस, क्रॉस बिटवीन parents considering only one pair of contrasting characters. Characters घेतलेला आपण, feature of an organism are called as characters. 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. पी प्लांट मध्ये 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. कोणकोणचे आहे, सीड शेप आहे, सीड कलर आहे, त्यानंतर पॉड शेप आहे, पॉड कलर आहे, फ्लावर कलर आहे, फ्लावरचं पोझिशन आहे, त्यानंतर प्लांटची हाईट आहे ना. हे सगळे अशा प्रकारे 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स हे पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हणायचं आहे, द क्रॉस बिटवीन पॅरेंट कन्सिडरिंग ओनली वन पेअर, एक पेअर घ्यायचा आहे फक्त, कन्सिडरिंग ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड क्रॉस. क्रॉस म्हणजे काय, पॉलिनेशन आहे ते, क्रॉस पॉलिनेशन. तर कशा प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन घ्यायचं आहे, क्रॉस पॉलिनेशन बिटवीन पॅरेंट्स कन्सिडरिंग, काय कन्सिडर करायचं आहे, ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. सो दिस क्रॉस इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड क्रॉस अँड द रेशिओ इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड रेशिओ. किती आहे मोनोहायब्रिड रेशिओ, मोनोहायब्रिड फिनोटिपिक मोनोहायब्रिड रेशिओ हा एवढा आहे. फिनोटिपिक मोनोहायब्रिड रेशिओ किती आहे, 3:1 आहे. आणि जिनोटिपिक मोनोहायब्रिड रेशिओ किती आहे, 1:2:1. ते घेऊ आपण याच्यामध्ये. मोनोहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस इज क्रॉस बिटवीन पॅरेंट्स considering only one pair of contrasting character is called as monohybrid cross. तर मोनोहायब्रिड क्रॉस घेऊ.
एक्झाम्पल आहे त्याचा पी प्लांटचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. व्हॉट इज पी प्लांट? गार्डन पी प्लांट किंवा त्याचा सायंटिफिक नेम आहे पायसम सॅटिवम हे त्याचं नाव आहे. सो व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? अ क्रॉस बिटवीन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल considering single pair of contrasting character. The cross is called as monohybrid cross and the ratio is called as monohybrid ratio. तर सुरुवातीच्या स्टेप मध्ये काय घ्यायचं आहे? पॅरेंट्स घ्यायचे आहे. पॅरेंट्स कशाला म्हणजे व्हॉट आर पॅरेंट्स? इंडिव्हिज्युअल युज्ड फॉर इनिशियल क्रॉस. सुरुवातीचा क्रॉस करताना जे इंडिव्हिज्युअल येतात त्यांना काय म्हणायचं आहे? दे आर कॉल्ड ॲज पॅरेंट्स आहे. ते पॅरेंट्स है ना. पहिली स्टेप काय करायचं आहे? पॅरेंट्स घ्यायचे आहे. तर पॅरेंट्स मध्ये काय? मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट घ्यायचा आहे. तर मेल पॅरेंट साठी हा सिम्बॉल आहे, फिमेल पॅरेंट साठी हा सिम्बॉल आहे ना. मेल पी प्लांट आणि ह्या ठिकाणी फिमेल पी प्लांट अशा प्रकारे घेतलेलं पॅरेंट्स. आणि कोणतं टेक्निक वापरायचं आहे? हायब्रिडायझेशन टेक्निक है ना. त्याच्यानंतर आता हे टॉल आणि डॉर्फ काय झाले? मग टॉल आणि डॉर्फ हे फिनोटाईप झाले. कोणतं प्लांट घेतलेलं तर टॉल पी प्लांट हे घेतलेलं. मेल टॉल पी प्लांट. होमोझायगस आहे ते, होमोझायगस टॉल. इट इज क्रॉस्ड विथ होमोझायगस डॉर्फ. टॉल आणि डॉर्फ काय? त्याला फिनोटाईप म्हणायचं. व्हॉट इज फिनोटाईप? एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड ॲज इट्स फिनोटाईप. तर पहिल्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे? पॅरेंट्स घेतलेला आहे ना. पॅरेंट्स कसे घेतलेले आहे? होमोझायगस टॉल. इट इज क्रॉस्ड विथ अनदर होमोझायगस डॉर्फ. अशा प्रकारे क्रॉस घेतलेला आहे पी प्लांट मध्ये. क्रॉस म्हणजे पॉलिनेशन करायचं आहे याच्यामध्ये. ह्याचे पोलन ग्रेन्स इकडच्या स्टिग्मावर टाकू शकता किंवा त्याचा व्हाईस वर्सा पण करू शकता है ना. हा अशा प्रकारे क्रॉस. आणि मोनोहायब्रिड क्रॉस आहे. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? अ क्रॉस बिटवीन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल कन्सिडरिंग काय कन्सिडर करायचं आहे? वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. एकच पेअर घ्यायचे आहे. हाईट घेतलेले बघा. आणि कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणता आहे? टॉलच्या कॉन्ट्रास्ट कोणता आहे? डॉर्फ आहे. सो क्रॉस बिटवीन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल कन्सिडरिंग वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. द क्रॉस इज कॉल्ड ॲज कोणता क्रॉस आहे? मोनोहायब्रिड क्रॉस. हे झाला फिनोटाईप झाला. फिनोटाईप्स काय घेतले मग? टॉल आणि डॉर्फ घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे? त्याच्यासाठी लागणारे जिनोटाइप्स घ्यायचे आहे. जिनोटाइप्स काय? व्हॉट इज जिनोटाइप्स? जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम है ना. जसं इथे बघा, आता हे कोणची कंडिशन आहे? होमोझायगस टॉल असल्यामुळं होमोझायगस टॉल. होमोझायगस मीन्स काय घ्यायचं आहे? सिमिलर जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट्स. टॉल साठी आपल्याला 2 जीन घ्यावं लागतं है ना. सिमिलर जीन्स, एकच टी घ्यायचा नाही तर 2 टी घ्यायचं. होमोझायगस कंडिशन असल्यामुळं कॅपिटल टी. कारण काय? एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर. तर होमोझायगस टॉल साठी कोणते जिनोटाइप्स आहे? कॅपिटल टी. तसंच होमोझायगस डॉर्फ, होमोझायगस कंडिशन आहे, सिमिलर जीन्स. होमोझायगस डॉर्फ साठी काय घ्यायचं आहे? स्मॉल टी. हे झाले जिनोटाइप झाले. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे? त्याचे गॅमिट्स घ्यायचे आहे. मेल गॅमिट्स है ना. हा मेल गॅमिट झाला, हा फिमेल गॅमिट. होमोझायगस कंडिशन असल्यामुळे काय होतं? त्याचा एकच गॅमिट येतं. कॅपिटल टी पैकी काय घ्यायचं आहे? कॅपिटल टी. हा झाला मेल गॅमिट झाला. हा मेल गॅमिट झाला. तसंच इकडे पण होमोझायगस कंडिशन असल्यामुळं याचा फिमेल गॅमिट है ना. काय तर स्मॉल टी. सो मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट्स हे गॅमिट्स आलेले आहे. त्याच्यानंतर त्यांचा क्रॉस घ्यायचा आहे या ठिकाणी. हा क्रॉस घेतलेला आहे. फ्यूज झालेले मेल गॅमिट फ्युजेस विथ फिमेल गॅमिट है ना. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढचं जे जनरेशन तयार होईल त्याला म्हणायचं आहे F1 जनरेशन किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट फिलियल जनरेशन. फिलियल म्हणजे पुढचा ऑफस्प्रिंग किंवा प्रोजेनी आहे ते. फर्स्ट फिलियल जनरेशन, पहिलं जनरेशन काय तयार झालं आहे? मेल फिमेल गॅमिट फ्यूज होऊन या ठिकाणी हे अशा प्रकारे आलेलं आहे. कॅपिटल टी स्मॉल टी. फिनोटाईप काय झाला? याचा फिनोटाईप झाला टॉल. तर हे काय या ठिकाणी डॉमिनंट आहे. टॉलनेस. कॅपिटल टी हा कशावर डॉमिनंट आहे? स्मॉल टी वर डॉमिनंट आहे ना. टॉलनेस इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर. का? तर व्हॉट इज डॉमिनंट? इन अन अलिलिक पेअर है ना. ही अलिलिक पेअर आहे. कॅपिटल टी कशाचा आलेला आहे? स्मॉल टीचा. किंवा स्मॉल टी हा कशाचा आलेला आहे? कॅपिटल टीचा आहे. What are alleles? Alternative form of genes for particular character or traits are called as alleles. So in an allelomorphic pair or alleles, one gene, that is gene which is express itself is called as
dominant is called as dominant gene and the character is called as डॉमिनंट असं. तर कॅपिटल टी हा कशावर डॉमिनंट आहे, स्मॉल टी वर आहे ना. या ठिकाणी फक्त कशाचे कॅरेक्टर आलेले आहेत, कॅपिटल टी चे कॅरेक्टर आलेले. कोणत्या कॅपिटल टी चे कॅरेक्टर आहे, टॉलनेस. आणि स्मॉल टी हा कसा आहे, हा त्या ठिकाणी रेसेसिव्ह आहे ना, सप्रेस झालेला आहे म्हणून त्याला रेसेसिव्ह आहे. जे एक्सप्रेस व्हायला तो कोणता आहे, डॉमिनंट जीन आहे. आणि जो सप्रेस व्हायला आहे त्याला रेसेसिव्ह. मग F1 जनरेशनचा फिनोटाईप काय आलेला आहे, टॉल आलेला आहे. परंतु कोणची कंडिशन आहे ही, होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे, दिस इज हेट्रोझायगस. म्हणजे डिसिमिलर जीन्स आलेले फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेड्स है ना, तशा प्रकारे. आणि इथे येणारे सर्व जे इंडिव्हिज्युअल्स तयार झालेले कसे आहे, ऑल टॉल आलेले आहे. हे झालं F1 जनरेशन. आता परत आपल्याला F2 जनरेशन काढायचं आहे, पुढचं जनरेशन काढायचं आहे. तर F2 काढायसाठी काय करावं लागतं आपल्याला, F1 जे जनरेशन आहे त्याचा सेल्फ क्रॉस घ्यायचा आहे, सेल्फ क्रॉस किंवा त्याला सेल्फिंग असं म्हणायचं, सेल्फिंग ऑफ F1 चा काय करायचं आहे, सेल्फ क्रॉस. F1 काय आला होता, हे कॅपिटल टी स्मॉल टी टॉल, त्याचा सेल्फ क्रॉस घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी तशाच प्रकारचे जिनोटाईप, टॉल इट इज क्रॉस्ड विथ टॉल, हे झाला सेल्फ क्रॉस. मग हे F1 चे जिनोटाईप्स माहिती आपल्याला काय आलेले आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. सेल्फिंग म्हणजे सेम टाईप ऑफ जिनोटाईप्स घ्यायचे, कॅपिटल टी स्मॉल टी. इकडे जसं घेतलेले तसे इथे घ्यायचे आहेत हा ना. इथे लिहिलं बघा जिनोटाईप्स, हे बघा हेट्रोझायगस टॉल साठी हे जिनोटाईप्स आलेले आहेत. परत तसेच सेम इकडे घ्यायचं, सेल्फिंग व्हायचं, सेल्फिंग ऑफ F1 चा काय केलेला आहे, सेल्फिंग केलेला आहे, सेल्फिंग ऑफ F1 अशा प्रकारे. तसाच बघा पुढच्या स्टेप मध्ये गॅमिट्स घ्यायचे आपल्याला. गॅमिट्स काय तर बघा, गॅमिट्स आता इथे कोणची कंडिशन आहे, हेट्रोझायगस. इथे होती कोणती होती, होमोझायगस कंडिशन होती म्हणून एक त्याचं गॅमिट्स आला होता. इथे काय हेट्रोझायगस कंडिशन आहे, हेट्रोझायगस असल्यामुळे किती गॅमिट्स यायचे, इथे 2 गॅमिट्स आहेत बघा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तसंच याचे पण 2 गॅमिट्स, कॅपिटल टी स्मॉल टी. कशाला आहे, या प्रकारे. त्यानंतर परत त्याच्यामध्ये क्रॉस घ्यायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला चेकर बोर्ड करायचा आहे, चेकर बोर्ड किंवा पुनेट स्क्वेअर मेथड वाज सेकंड फिलियल जनरेशन साठी है ना. अशा प्रकारे चेकर बोर्ड कसा केलाय बघा, चेकर बोर्ड. इकडे मेल गॅमिट्स लिहायचे आहे, इथे फिमेल गॅमिट्स. मेल गॅमिट्स का आलेले इथे बघा, कॅपिटल टी स्मॉल टी इथे लिहून काढायचे, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि फिमेल गॅमिट्स का आले होते, कॅपिटल टी स्मॉल टी, ते इकडे लिहायचे फिमेल गॅमिट्सच्या खाली, कॅपिटल टी स्मॉल टी. असं लिहिल्यानंतर मग काय करायचं आहे, मेल गॅमिट फ्युजेस विथ फिमेल गॅमिट्स, ह्याचा क्रॉस ह्याच्या बरोबर होईल आणि तो काय करायचा इथे लिहायचा है ना. काय केलेलं आहे, कॅपिटल टी इथे लिहिलेलं आहे बघा. तसंच कॅपिटल टी स्मॉल टी हे इथे लिहायचं. त्याच्यानंतर स्मॉल टीचा याच्या बरोबर घ्यायचा आहे क्रॉस आणि इथे लिहायचा आहे, ठीक आहे. तर कॅपिटल लेटर पहिल्यांदा लिहायचं आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. तसाच स्मॉल टी चा याच्या बरोबर क्रॉस करून इथे लिहायचा आहे, स्मॉल टी. ते झालं चेकर बोर्ड किंवा त्याला पुनेट स्क्वेअर असं आहे ना, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. तर अशा प्रकारे हे झालं सेकंड फिलियल जनरेशन झाला है ना, सेकंड फिलियल जनरेशन. लक्षात आलंय. त्याच्यानंतर काय करायचं आता याच्यामध्ये बघा, आपण याचं फिनोटाईप्स लिहायचं आपल्याला. व्हॉट इज फिनोटाईप, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं फिनोटाईप लिहायचं. फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स. कॅपिटल टी असेल तर फिनोटाईप का असं टॉल येईल ते है ना, होमोझायगस टॉल. त्याच्यानंतर इथे काय येईल, कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर हे सुद्धा टॉल असेल, परंतु कोणचं टॉल आहे ते, होमोझायगस आहे का हेट्रोझायगस टॉल आहे. तसंच इथे पण कॅपिटल टी स्मॉल टी का असेल, फिनोटाईप जसा हेट्रोझायगस असेल ना. हे पण टॉल झाला, दिस इज ऑल्सो टॉल. आणि ही कोणची कंडिशन आहे, स्मॉल टी म्हणजे काय असतं, हे कोणचे आहे, डॉर्फ आहे. फिनोटाईप डॉर्फ म्हणजे किती टॉल झाले बघा, टॉल, दिस इज ऑल्सो टॉल आणि दिस इज ऑल्सो 3 टॉल आणि काय आलेला आहे 1 डॉर्फ. म्हणजे रेशिओ काय आला त्याचा, रेशिओ आलेला आहे 3:1. परंतु कोणचा रेशिओ आहे तो, त्याला म्हणायचं आहे मोनो हायब्रिड क्रॉस. कोणता घेतलेला आपण, मोनो हायब्रिड क्रॉस. आणि त्याचा फिनोटाईप बघितलेला आहे म्हणून तो झाला मोनो हायब्रिड फिनोटिपिक रेशिओ. मोनो हायब्रिड फिनोटिपिक रेशिओ हा किती आहे, 3:1 असतं, नेहमी फिक्स असतं, याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. मोनो हायब्रिड
फिनोटिपिक रेशिओ किती आहे 3:1 आहे. तसंच आपल्याला याचा जिनोटिपिक मोनोहायब्रिड जिनोटिपिक रेशिओ काढता येतं. जिनोटिपिक रेशिओ म्हणजे त्याचा जेनेटिक मेकअप कशा प्रकारे आलेला आहे ना. असं जीन्सची रचना बघायची आहे. कॅपिटल टी किती वेळा आलेलं आहे 4 मध्ये बघा, इथे 1 वेळा आलेला आहे. हा, आणि त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी किती वेळा आलेला आहे, हे 2 वेळा आलेला आहे. आणि स्मॉल टी किती वेळा आलेला आहे, 1 वेळा आलेला आहे. त्याला जिनोटिपिक रेशिओ म्हणायचं. जिनोटिपिक रेशिओ म्हणजे जेनेटिक मेकअप किती वेळा आलेला आहे. तर रेशिओ काय झाला मग त्या ठिकाणी 1:2:1 झालेला आहे ना. 1 म्हणजे एक होमोझायगस स्टॉल आला, आणि 2 म्हणजे कोणते, 2 काय आले, टॉलच आलेले, परंतु कोणते ते हेट्रोझायगस स्टॉल, आणि एक काय आलेला शेवटी, एक डॉर्फ आलेला आहे. म्हणजे हा झाला मोनोहायब्रिड जिनोटिपिक रेशिओ. हा पण फिक्स आहे, याच्यामध्ये पण काही बदल करायचे नाही. 1:2:1. सो मोनोहायब्रिड फिनोटिपिक रेशिओ इज 3:1 and monohybrid genotypic ratio is 1:2:1. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅप्टर बद्दल काही डाऊट्स असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओचे अपडेट रेग्युलर मिळण्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर अवेलेबल होईल त्या ठिकाणी. थँक्यू.